मला एक गोष्ट कळत नाही. भारत देशामध्ये लोकं म्हणतात खूप गरिबी आहे, आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे. मला एक विचारायचं आहे, ज्यावेळेस तुमची 10वी होती, 12वी होती, ज्यावेळेस तुम्हाला कळायला लागतं, तुमच्याकडे वेळ पण असतो, त्यावेळेस आपल्या इथे लोकं काय करतात, टाईमपास करतात किंवा कुठे फिरायला जातात मधल्या काही सुट्ट्यांमध्ये. पण तेच जर तुम्ही बाहेरच्या देशातल्या लोकांचं एक्झाम्पल घेतलं, त्या ठिकाणची मुलं-मुली ज्यावेळेस त्यांची 10वी 12वी होते, ज्यावेळेस त्यांना कळायला लागतं, ते स्वतःचं कर्तव्य स्वतः उचलतात. ते कसं, त्या ठिकाणची KFC म्हणा, McDonald's म्हणा, Starbucks म्हणा, त्या ठिकाणी जाऊन ते जॉब करतात. त्या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारची लाज वगैरे ठेवत नाही. त्यांचे घरचे त्यांना सपोर्ट करतात. कमी वयामध्ये स्वतःचं खर्च स्वतः मॅनेज करायला शिकून जातात. त्यामधून काय फायदा होतो, त्यांना कम्युनिकेशन डेव्हलप होतं. पैसा कसा मॅनेज करायचा त्यांना कमी वयात कळतं. पण आपल्या देशामध्ये तसं होत नाही. आपल्या देशामध्ये लोक नावं ठेवतील, मला काय बोलतील, इगो हर्ट होईल, ॲटिट्यूड, ह्या गोष्टीमुळे लोक तसं करत नाही. जर तुम्ही आता स्किल्सवरती फोकस केलं, काही नवीन शिकण्याकडे फोकस केलं, तर फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉबला जासाल डिग्री कंप्लीट करून, त्यावेळेस जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की तुमच्याकडे काय एक्सपिरियन्स आहे, काय स्किल आहे, त्यावेळेस तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीतरी राहील. जर नसेल तर तुम्हाला बोलायला पण काय भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सॅलरी कमी भेटेल. पण तुम्ही जास्त सॅलरीसाठी ऍप्लिकेबल असाल तरी तुम्हाला कमी भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःचा स्टार्टअप देखील सुरू करू शकता या स्किलच्या द्वारे. आणि लक्षात ठेवा एक गोष्ट, आता सध्याला AI ChatGPTचा जमाना आहे. स्किल्स असेल तरच तुम्ही पुढे सर्व्हाइव्ह करणार आहात, नाही तर नाही. तर लक्षात ठेवा, स्किलवर फोकस करा आणि तुमच्या वेळेचा योग्य वापर करा. थँक्यू सो मच.